ज्याने आपल्याला चाय स्पॉन्सर केले अर्थातच अनिल शिंदे डायमंड यांच्याकडून आपण पाहतोय पंढरपुरी चाय स्पेशल अनिल शिंदे यांच्याकडून चाय स्पॉन्सर केले. खरंच थँक्यू सो मच अनिल शिंदे, मनापासून धन्यवाद. नक्कीच संदीपदादा वरंडे आपण देखील व्यासपीठावरती या. संदीपदादा वरंडे सरपंच मॅचला सुरुवात करा. नो डाऊट मॅचला करूया सुरुवात. समोर लक्ष द्यायचे संतोष, आपण पाहतो स्कोर बोर्डच्या माध्यमातून संतोषला पाहतो. मॅचला करूया सुरुवात, महत्वाची मॅच. ओहो, पहिला चेंडू नाकाला फुंकारणी दिली जाते, मातीचा सुगंध दिला जातोय आणि पहिला चेंडू होतोय डॉट. खरंच मान्यवरांचा करूया सत्कार. खरंच आपण पाहतोय सचिव पाहतोय आपण पाहतोय संदीपदादा वरंडे यांचा देखील इथे मान सन्मान केला. थँक्यू सो मच संदीप. तुमचा मोबाईल घेतला का? खूप फोन येत होते प्लीज. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू चाबूक शॉट, फटका निघून जातोय काय. वन बाउन्स, टू बाउन्स. ओहो, क्षेत्ररक्षण लाजवाब पाहतोय. पहिला चेंडू एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्या जात आहे. 2 धावेने धावफलक पुढे ढकलत आहे. संघाचा श्री गणेशा होत आहे. अकाउंट ओपन केलं जाते टीम मानाचीवाडी संघाचं. चार चेंडूचा खेळ झालाय. 2 गो. महत्वाचे 2 चेंडू. मॅचला करूया सुरुवात. या वेळेला चाबूक शॉट, एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. चेंडू निघून जातो, क्षेत्ररक्षण असेल. एक धाव वेगाने पूर्ण केली जाते, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावफलक पुढे ढकलतय. जाऊन बसतो तब्बल 8च्या घरात. बापूला बॅटिंग करावी लागेल. जो संघ जिंकेल तो जाईल सेमीफायनल 1 साठी. ते असेल विठलाई देवी चषकाची सेमीफायनल. मॅटिंग करावी लागेल टीम मानजवाडी संघाला. गोलंदाज पाहतोय शंकरला, ज्याला पहिल्या मॅच मध्ये लाजवाब गोलंदाजी केली. तो शंकर पावरच्या षटकामध्ये. महत्वाचा एक चेंडू. 1 गो. या वेळेला शॉर्ट टर्म जॅक, चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स. पंच सहानिशा करतील आणि चेंडू निघून जातोय. 4-4-4. चौकार येतोय, चौकार. स्कोरवर जाऊन पोहोचले तब्बल 12च्या घरात. 12 धावा पाहतोय. तो हो, या वेळेला चांगला चेंडू. लेग स्टिक जास्त पकडले. पंच वळतायत आणि 6 निशा करून सांगतात येस इट इज अ वाईट बॉल.
पहिला चेंडू वाईट होतोय, संघाचा धावफलक पुढे ढकलत आहे, जाऊन बसते तब्बल 13च्या घरात. या वेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये होता आणि कॅचचा कॉल. ओ हो 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 हो, सानिशा केली जाईल. पंच पाहतायत, तिथले प्रेक्षक देखील पाहतील आणि प्रेक्षक सांगतील यस इट इज OUT. आउट होतोय. प्रेक्षक देखील सांगून देत आहेत. खरंच कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल. कॅमेरा वर्क पाहू शकता. चांगलं कॅचअप केलं आणि विकेटचं पतन. पहिल्या मॅचचा हिरो होतो बाद. फलंदाज विजय बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागतोय टीम मॅनेजवाडी संघाला. पहिला चेंडू फेस करत असताना डकच्या स्वरूपात धक्का लागला टीम मॅनेजवाडी संघाला विजयच्या रूपात. पहिला चेंडू फेस करत असताना विकेट आले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. अर्थातच टीम विशालला पाहतोय. नक्कीच नितीनदादा वरंडे यांचा देखील इथे करूया मान सन्मान. नितीनदादा वरंडे यांचा करूया. मायाची शाल सुरेश शिंदे या प्लीज. सुरेशदादा शिंदे नक्कीच. सुरेशदादा शिंदे तुमच्या हस्ते करूया. नितीनदादा वरंडे यांचा मान सन्मान. पंढरपुरी चायची टेस्ट दिली. ही टेस्ट आम्हाला महत्वाची होती. पंढरपुरी चायची टेस्ट ला जवाब. नितीन वरंडेचं करूया ते मान सन्मान. हो यावेळी मॅचच्या नक्कीच सुरेशदादा शिंदे लगेच या प्लीज. सुरेशदादा शिंदे प्लीज या. सुरेशदादा शिंदे थोडं स्पीडअप करा. तुम्हाला आवाज येत नसेल तर आपल्या कानामध्ये थोडंसा काहीतरी टाकलं पाहिजे प्लीज या. नितीनदादा वरंडे यांचा करू इथे मान सन्मान. पंढरपुरी चायची सर्वांना टेस्ट दिली आणि नितीनदादा वरंडे यांचा करू इथे सत्कार. मायाची शाल प्रेमाचं पुष्पवृष्टी देऊन करून द्या दादांचा सत्कार. खरंच नितीनदादा प्लीज. सुरेशदादा या दादांना मायाची शाल द्या, प्रेमाचं पुष्पगुच्छ द्या ज्याने आपल्याला पंढरपुरी चाय दिली. खरंच फोटो होऊ द्या. पुष्पगुच्छ देखील पाहतोय. ब्रँडेड पुष्पगुच्छ. खरंच डायमंड कौतुक करावं लागेल या पुष्पगुच्छाचं देखील. एवढं मोठं पुष्पगुच्छ पाहतोय आज काहीर संघाने. एकच फाईट आणि वातावरण टाईट करून टाकलं यार काहीर संघाने. खरंच क्रिकेटच्या माध्यमातून काहीर संघाने चांगलं क्रिकेट दाखवलं. यस चेंडूचा खेळ झाला तब्बल तीन चेंडू झाले. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 17च्या घरात. 3 चेंडू 17 धावा. सॉरी 15 धावा. या वेळेला चाबूक शॉट ऑन साईटला. बेधडक फटका येतोय लय. कडक 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 चेंडू निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. लाजवाब फटका पाहिला. जसा पाहिला तसा ओळखला आणि फलंदाज पाहतोय. विठ्ठलने ठोकलाय षटकार. प्लीज नितीनदा चायची टेस्ट देत राहा आम्हाला दिवसभर. खरंच अप्रतिम चाय. पंढरपुरी चायची टेस्ट खरंच लाजवाब होती. खरंच अजयदा सुरू आपण देखील या. खरंच संध्याकाळी सत्रामध्ये आपलं देखील सहकार्य स्वागत केलं जाईल. खरंच टॉस कव्हर सौजन्य थँक्यू सो मच. या वेळेला देखील बॅक टू बॅक लगातारचा फलंदाज विशालने ठोकलाय. लाजवाब फटका येतोय. 6 धावांचा चटका. गोलंदाज सुमितला दिला जातोय चटका. 6 ने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 27 धावा. सर्वात हाय स्कोर पाहतो या तिसऱ्या मॅचचा. आता मानजीवाडी संघ थोडीशी तापले. आता तापून बॅटिंग करते. खेळ झालाय तब्बल चेंडूचा 5. 1 to go. महत्वाचा एक चेंडू. बॅटिंग करतोय. बापूला सांगतोय तू बॅटिंग करू शकतोस तर मी देखील करतोय. विशालने जबाबदारी घेतली. ठोकलाय षटकार. बॅक टू बॅक तिसरा येईल का. फुल टॉस. आता थोडासा ओहो विटलाय देवी चषक 2026 चा हॅट्रिक षटकार येतोय. टाळ्या हो द्या मित्रांनो. या स्पर्धेतील पहिला हॅट्रिक षटकार. फलंदाज विशाल ठोकतोय. लाजवाब बॅटिंग यार. हो द्या थोडासा ताशा पथक. सागर देखील बसलाय ताशा पथकावरती. बारा चेंडूचा खेळ झालाय. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 33 धावा.
नेक्स्ट मॅच लेखी इनिंग ब्रेक झाला तर लगेच टीम बाये आणि एका साईडला टीम अमृत संघ लगेच याचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये तुमचा टॉस केला जाईल मान्यवरांच्या हस्ते. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या इनिंगची मॅच 12 चेंडू 33 धावा ठोकल्यात. एका साईडला विशाल, दुसऱ्या साईडला बापू. लाजवाब बॅटिंग आहे टीम मानेवाडी संघ. आज थोडासा संघ मजबूत पाहतोय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आला गोलंदाज वैभव. फुलटॉस होता ऑन साईडला, दिशा दिले, चेंडू चाललाय, टप्पा 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 घेत येतोय. 4-4-4 चौकार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉल घेतोय सरसी मा रेषेची भेट. बॅक टू बॅक 4 चेंडूवरती स्ट्राईक रेट पाहतोय. 500च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या जात आहेत. विशालचा स्ट्राईक रेट पहिला 400चा, बापूचा पहिला 228चा स्ट्राईक रेट. लाजवाब बॅटिंग यार, मॅक निप्पीचा बॅटिंग करतोय बापू. पहिला चेंडू चौकार, विशालने 3 षटकार. काय बॅटिंग पाहतोय. यावेळी देखील फटका खेळायचा ऑन साईडला. कॅचचा कॉल, कॅच इज इम्पॉर्टंट. दबाव पाहतोय, कॅच होते ड्रॉप आणि तोपर्यंत पूर्ण केल्या जात आहे 2 धावा. लाजवाब बॅटिंग. कॅच सुटली, कॅच ड्रॉप झाली. मैदानाच्या आतमध्ये वादळ आलंय. हे वादळ नाही तर बॅटिंगचं वादळ होतं. धुवामध्ये वादळ केलं जातंय. चेंडूचा खेळ झालाय तब्बल 2 आणि धावा फलक जाऊन पोहोचलाय 39 धावा. विटला देवी चषकातील पहिली 50 येईल का या संघाचं. पहिला अर्धशतक होईल का टीम मानेवाडी संघाचं. हो यावेळेला थोडासा लेग स्टिप पकडली. पंच पाहतायत आणि सांगतात या सिटीचा व्हाईट बॉल. चेंडूचा खेळ झाला तब्बल 2-4 चेंडूचा खेळ बाकी असेल. हो यावेळी चांगला चेंडू अचूक टप्पा पाहतोय आपण. तिकडे देखील एक आपली मध्ये देखील आपली एक स्पर्धा पाहिली मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भैरवनाथ चषक पाहतोय मोरगिरीचं. तिकडे देखील हॅट्रिकचा चान्स पाहिला आपण. दीक्षित संघ तिकडे देखील चांगला खेळ करतोय. दोन्ही साईडला आपल्या टुर्नामेंट खेळल्या जातात. मोरणा क्रिकेट असोसिएशनचं क्रिकेट वरच्या लेवलला गेलंय. 2-2 टुर्नामेंट होतात एका दिवशी. चेंडूचा खेळ झालाय 3 धावा राहिले तब्बल 40. ओहो यावेळी चांगला चेंडू पाहतोय, चांगला फटका. एक सिंगल धाव. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल टीम मानेवाडी संघाला. धावफलक जाऊन पोहोचलोय 41. 41 धावा. आता चेंडूचा खेळ बाकी असेल 2. 2 गो. खरंच नक्कीच खरंच मान्यवर देखील पाहतोय आपण. खरंच वेलकम सर्व मान्यवर पाहतोय. काही गावचे सर्व मान्यवर खरंच कौतुक करतो. 2 गो. हो या वेळेला मान्यवर आले आणि यष्ट्यांचा वेध घेतला. यू मिस आय विल डेफिनेटली विथ. थोडस ढोल ताशा पथक देखील होऊ द्या प्लीज. नक्कीच वेलकम आपण पाहतोय. रामदादा शिंदे तुमचं देखील सहर्ष स्वागत. मारुती दादा शिंदे वेलकम आपण पाहतोय. विलास दादा शिंदे वेलकम, सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो. वन टू गो. एका चेंडूचा खेळ पहिल्या इनिंग मधील पाहतोय. चांगला फटका पाहतोय. बॅटची काढा, एक सिंगल तिकी धाव. चला प्लीज अमृत संघ आणि बाह्य संघ लगेच आहे कॅप्टन. खरंच काही संघाचे सर्व मान्यवर पाहतोय. अर्थातच 2 मिनिटं टॉस करू. खरंच मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. अर्थातच रामदादा शिंदे असतील, मारुती दादा शिंदे, विलास दादा शिंदे वेलकम, सहर्ष स्वागत. मान्यवरांचं करूया स्वागत. संतोष दादा शिंदे तुमचं देखील करतो स्वागत. वेलकम संतोष दादा. खरंच यायचं दादा व्यासपीठावरती. सर्व मान्यवरांचं करूया स्वागत. खरंच वेलकम. या सर्व मान्यवरांनी व्यासपीठावरती यायचंय. रामदादा शिंदे असतील, मारुती दादा शिंदे असतील, विलास दादा शिंदे असतील. चला थँक्यू सो मच ताशा पथक. बस थँक्यू सो मच.
हॅलो हॅलो हॅलो. चला प्लीज थँक्यू ताशा पथक वेलकम रामदादा वेलकम सर्व मारुती दादा शिंदे वेलकम सर्वांचं करतो सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच सर्वांना करूया पुन्हा एकदा वेलकम. जाऊया टॉसच्या दिशेने तिथे टॉस करूया अर्थातच आपण पाहतोय मान्यवरांच्या असते मान्यवर पाहतोय आपण मान्यवर कोण निल्या कोण आहे मान्यवर नाव काय निल्या नक्कीच बाळासाहेब शिंदे दादा यायचं प्लीज तुमच्या हस्ते करूया टॉस वेलकम दादा. खरंच सर्व पाहतोय काही संघाचे सर्व आपण मान्यवर पाहतोय. थँक्यू सो मच यायचं झालं दोन्ही टीम बाय संघ कॅप्टन या लगेच दादा सहकार्य करा. एका साईडला टीम आपण पाहतोय अमरक संघ तिकडे देखील सर्व खेळाडू असतील इकडे देखील अर्धे खेळाडू पाहतोय दोन दोन टीम दोन्ही साईडला ऍडजस्ट केलं जातोय. प्लीज मानेचवाडी संघ कॅप्टन बापू दादा थोडस बापू दादा प्लीज बापू दादा थोडस कॅप्टन सहकार्य करा आणि बबन दादाशी आपण संपर्क साधा. बापू कॅप्टन चला बाय संघ आपल्यापर्यंत जर आवाज येत असेल बाय संघ आपण टॉस साठी या थोडं स्पीडअप करा बंटी. चला लगेच उतरा मानेचवाडी संघ दादा तुम्ही उतरा तोपर्यंत चला लगेच मित्रांनो. बंटी थोडं स्पीडअप करा बंटी थोडं स्पीडअप करा दोन्ही टीम्स. चला थँक्यू सो मच. चला मानेचवाडी संघ पंच लगेच मॅचला सुरुवात करा लगेच बंटी ये लगेच दादा प्लीज. मानेचवाडी संघ आपण थोडं स्पीडअप करा बापू आणि शत्रुघ्न सजवा आज लगेच पंचांना सांगायचं स्पीडअप करायला. चला या दोन्ही टीम कॅप्टन एका साईडला टीम पाहतोय मानेदेवी स्पोर्ट अमृत संघ तो दुसऱ्या साईडला पण पाहतोय. बाय संघ टॉस करू आपण अर्थातच नक्कीच बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते करूया टॉस दोन्ही टीमचा करूया टॉस. यायचं दादा थोडंसं युट्यूब कडे थोडंसं लक्ष द्या युट्यूबच्या मधून पहिला फोटोशूट करूया. चला थँक्यू सो मच. कॉल कोणाचा असेल कॉल असेल बाय संघाचा कॉल असेल काटा आणि छापा कॉल असेल मान्यवर जास्त करूया टॉच काटा आणि छापा कॉल असेल छापा कॉल होता काटा आलाय अमृत संघ टॉस जिंकलाय. आता काय सांगशील या आयोजनाबद्दल आज एवढं चांगलं आयोजन काही संघाचं पहिलं असतं टॉस जिंकलास आपला निर्णय काय असेल या आयोजनाबद्दल काय सांगशील. बॅटिंग असेल आमची. खरं तर काहीर संघ एक चांगला संघ आहे त्यांच्या गावातील ग्रामस्थांचा एवढा सपोर्ट त्यांना आहे. नक्कीच अजयची टीम पूर्ण खरंच चांगलं नियोजन आहे. एवढं चांगलं नियोजन एवढ्या कमी दिवसात करणं म्हणजे कायची गोष्ट नाही. आम्ही करतो नियोजन आम्हाला पण माहीत आहे एक एक दोन दोन महिने जायला लागतं. ह्या स्पॉन्सरकडे जा त्या स्पॉन्सरकडे जा लवकर भेटत नाही. पण काहीर गावातील माणसांनी एवढा चांगला पोरांना सपोर्ट देतात क्रिकेटसाठी खरंच छान वाटलं खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. टॉस जिंकला आपला निर्णय असेल बॅटिंगचा टॉस जिंकून बॅटिंग घेतले आणि अहमदनगर फिल्डिंगसाठी टीम बाय संघाला थँक्यू सो मच. दिव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. टॉस जिंकला अमृत संघाने आणि घेतला बॅटिंगचा निर्णय. जाऊया मॅच विषयने 18 चेंडूचं समीकरण असेल दोन्ही टीम तयार असतील मान्यवरांची उपस्थिती हीच खरी आपली ओळख. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो ठीक आहे तू मॅचकडे लक्ष दे. तुमची ते पोरं उभी करा कोणावरच घ्यायचं इथे नाव लिहिलीस ना इथे नाव लिहिलीस ना सत्कारासाठी नंतर करू नाश्ता करते उत्तम शिंदे बाय टीमचा घेतला की बंटीचा घेतला. प्लीज जयेश दादा मराठे प्लीज आता व्यासपीठावरती या जयेश दादा प्लीज आपला थोडासा मान सन्मान करूया.
प्लीज उत्तमदादा शिंदे तुमचा देखील सहर्ष जगत उत्तमदादा शिंदे यांचा करूया इथे थोडासा मान सन्मान यायचा आहे. आकाश दादा या तुमच्या हस्ते करूया उत्तमदादांचा सत्कार मायाची शाल प्रेमाचं पुष्पचिन्ह करूया उत्तमदादांचा सत्कार मायाची शाल द्यायचे प्लीज उत्तमदादा प्लीज खरंच कौतुक करावं लागेल. खरंच उत्तमदादांचा आपण करूया इथे मान सन्मान. चांगली स्पर्धा पाहतो यांच्या हस्ते करूया मायाची शाल प्रेमाचं पुष्पचिन्ह देऊन दादांचा करूया सत्कार. थँक्यू सो मच उत्तमदादा तुम्ही आला खरं या स्पर्धेला छान छान लागले खरंच थँक्यू सो मच उत्तमदादा थँक्यू सो मच मनाच्या अंदाजाने धन्यवाद दादा थँक्यू सो मच. आपण नेक्स्ट सत्काराकडे जाऊया अर्थातच रामदादा शिंदे यांचा देखील इथे करूया मान सन्मान. अनिलदादा शिंदे या अनिलदादा शिंदे तुमचा करूया तुमच्या हस्ते राम शिंदे यांचा करूया इथे मान सन्मान. एक डॅसी व्यक्तिमत्व पाहतोय राम शिंदे त्यांचा देखील करूया इथे मान सन्मान. मायेची शाल प्रेमाचं पुष्पचिन्ह दादांचा करूया सत्कार. थँक्यू सो मच रामदादा तुम्ही आला खरंच मान्यवरांची स्पर्धा हीच खरी आपली ओळख. होर झाले होर संपले पंच. थँक्यू सो मच रामदादा मनाच्या अंतर्गणातून धन्यवाद थँक्यू सो मच. नक्कीच मारुतीदादा शिंदे यांचा देखील करूया इथे मान सन्मान. गणेशदादा पुजारी या तुमच्या हस्ते करूया मारुतीदादा शिंदे यांचा इथे मान सन्मान. नक्कीच विलासदादा शिंदे यांचा देखील करूया. महेशदादा तुम्ही देखील या. प्लीज गणेश शिंदे या तुमच्या हस्ते करूया मारुतीदादा शिंदे यांचा करूया इथे मान सन्मान. स्कोर तब्बल जाऊन पोहोचलाय 11च्या घरात 6 चेंडू 11चं समीकरण पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये पाहतोय आपण विन पाहिला तर खरंच विलासदादा शिंदे या तुमचा देखील इथे करूया मान सन्मान. महेशदादा शिंदे यांच्या हस्ते करूया विलासदादा शिंदे यांचा देखील इथे मान सन्मान. खरंच थँक्यू सो मच. चला टाळ्या वाजवा मित्र खरंच मान्यवर आले आपल्या स्पर्धेला 4 छान लागतात खरं. थँक्यू सो मच विलासदादा शिंदे मनाच्या अंदाजून धन्यवाद. नक्कीच एक डॅशी व्यक्तिमत्व आपण पाहतोय बाळासाहेब शिंदे यांचा देखील करूया इथे मान सन्मान. हरीश शिंदे दादा या तुमच्या हस्ते करूया बाळासाहेब शिंदे यांचा देखील इथे सत्कार करूया. थँक्यू सो मच. यायचं नक्कीच यायचं बाळासाहेब तुमचा देखील करूया मान सन्मान. मायेची शाल प्रेमाचं पुष्पचिन्ह दादांचा करूया सत्कार. थँक्यू सो मच. खरंच थँक्यू सो मच. पैसा सर्वांपाशी असतो फक्त पैसा खिशातून बाहेर यायला लागतो. मॅचला करूया थोडंसं स्पीडअप दादा. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल तर विचार केला तर तब्बल अजून गरज असेल 12 चेंडू तब्बल विचार केला तर 12 चेंडू आणि समीकरण पाहतोय आपण. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल धावफल खूप लांबडत गेलंय. 11 चेंडू 32चं समीकरण 1 चेंडू झालाय. विचार केला तर बॅटिंग करावी लागेल कुठेतरी टीम आंबोली संघाला. पहिल्या चेंडू विकेट आले. हो यावेळी चांगला चेंडू होता टप्पा पडला आणि त्याच्यात मिस झाला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. खरंच पंच पाहतायत व्हाईट चेंडू या सिटीचा व्हाईट बॉल. नक्कीच शामराव शिंदे यायचं दादा व्यासपीठावरती. वेलकम सहर्ष स्वागत शामराव दादा यायचं व्यासपीठावरती. व्यासपीठ हे मोठ्या लोकांसाठी असतं तुमचं देखील करूया सहर्ष स्वागत. नक्कीच माताडी एक्सप्रेस पाहतोय शामराव दादा शिंदे खरंच थँक्यू सो मच. नितीन शिंदे यायचं दादा तुमच्या हस्ते करूया आपण दादांचा सत्कार. नक्कीच शामराव दादा शिंदे यांचा देखील करूया सत्कार. एक चांगले गोलंदाज पाहतो टीमचा एक हुकमी एक्का होता. आज थोडेसे युवा खेळाडूंना चान्स नितीन शिंदे यांच्या हस्ते करूया सत्कार. याचा शामराव दादा तुमचा करूया इथे मान सन्मान. व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट आज काहीतरी नवीन पाहतोय आपल्या गावाची स्पर्धा डॅसी व्यक्तिमत्व पाहतोय. खरंच कौतुक करावं लागेल या माणसाचं. एक ब्रँड ऑफ माणूस आपण पाहतोय शामराव शिंदे. थँक्यू सो मच. आपण आला स्पर्धेला 4 छान लागले. जाऊया मॅचच्या दिशेने महत्वपूर्ण मॅच. हो बॅचची काढा एक सिंगल. चेंडूचा खेळ झालाय तब्बल 3 चेंडूचा खेळ झाला 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा झालाय तब्बल 14 धावा. विकेट गेले 9 चेंडू 29चं समीकरण. बॅटिंग करावी लागेल टीम अमरावती संघाला जर जिंकायचं असेल तर थोडीशी बॅटिंग करणं गरजेचं असेल.
नक्कीच शरद दादा पवार कुठे असेल दादा व्यासपीठावरती या शरद दादा पवार आपण देखील व्यासपीठावरती या टीम उंबारणे संघ शरद दादा पवार आपण यायचं व्यासपीठावरती चांगली गोलंदाजी पाहतोय 3 चेंडूचा खेळ बाकी असेल पंच आपले वळतात आणि पाहतात आणि 6 दिशा करून देतात या सिटीचा व्हाईट बॉल वाईट चेंडू होते महत्वाचे 3 चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये होता बॅटचा साऊंड आलाय फटका बसलाय हो थोडस फंबल होतंय आणि कॅच ड्रॉप होते प्लीज डोल तसं पथक प्लीज दादा थोडस विचार केला होता पूर्ण केला तर तब्बल 3 धावा आणि 3 ने धाव फलक पुढे ढकलतोय जाऊन पोहोचते 18च्या घरात टू गो महत्वाचे 2 चेंडू 8 चेंडू 25चं समीकरण एक मोठा फटका मॅच मध्ये थोडासा पलटवार गोलंदाजी ट्रॅक होती गोलंदाज पाहतोय आपण प्रतीकला शॉटम चॅक केलाय फटका आलाय लाज जवाब आलाय चेंडू निघून जातोय झटपट पटापट चेंडूला भिरकावून दिलाय बिग 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 षटकार थँक्यू सो मच ढोलदशा समीकरण बदललं काटा बदलला कोण बदलला आता चेंडूचा खेळ बाकी असेल 7 नक्कीच शरददादा पवार आपण देखील या व्यासपीठावरती शरददादा पवार 7 चेंडू 19चं समीकरण एक महत्वाचा चेंडू हा देखील होता स्लॉट मध्ये ह्याला देखील वेकावून दिलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू भिकावून दिलाय येतो बिग 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 षटकार थँक्यू सो मच डीजे थँक्यू सो मच समीकरण बदलले समीकरण झाले 6 चेंडू आणि 13 धावेंचं मॅच होती कुठे मॅच येऊन बसली कुठे 8 चेंडू 30 पाहिजे होत्या त्याच्यानंतर हे 2 षटकार आले आणि मॅचची काय पलट झाली प्लीज ढोल तशा फक्त प्लीज दादा तुम्ही थोडस आपण बोलल्यावरती वाजवा अनिल दादा प्लीज आपण माहिती आपण ढोल तसं जमतो थोडं सहकार्य करा नंतर वाजवा 6 चेंडू 13चं समीकरण व्यासपीठावरती सर्व मान्यवर पाहतो आपण काही संघाचे नक्कीच बाय संघ प्लीज बंटी कॅप्टन सगळ्यांनी रेडी राहायचं लगेच मॅच संपली की संपली आपण मैदानामध्ये उतरायचं आहे ज्या टीमने विलंब केला त्या टीमला थोडंसं पॅनलीला जावं लागेल महत्वाचे 6 चेंडू समीकरण असेल 13चं मॅच होते हाय व्होल्टेज 6 चेंडू 13 धावा पहिला चेंडू बॅटच्या रणामध्ये हो थोडासा टप्पा पडतो प्लीज वाजंग म्हणजे थोडं शांत बसा प्लीज अनिल दादा प्लीज थोडं दादा शांत बसा षटकार गेला की मारा प्लीज समीकरण बदलले समीकरण जाऊन पोहोचलं आता 2 चेंडू आणि 11 धावेंचं 5 चेंडू 11 धावेंचं सॉरी इथे थोडस ढोल तशा पद्धत वाजते दिमागाचे थोडासा काटा बदलला 5 चेंडू 11 धावा पहिल्या चेंडू होते ते 2 धावा गोलंदाजी कमबॅक करावं लागेल टाकीला फलंदाज पाहतोय आपण ओमला ओहो यावेळी चांगला होता अचूक होता बाउन्सर होता चांगली गोलंदाजी पाहतोय येतो डॉट आता समीकरण बदललं काटा बदलला कोण बदलला जाऊन पोचलंय 11 धावा आणि 4 चेंडू हाच तो गोलंदाज असेल अमोल ज्याने पाठच्या मॅच मध्ये धावा डिपेंड केल्यात आता करेल का डिपेंड 4 चेंडू 11चं समीकरण एका साईडला टीम आंबरोळे दुसऱ्या साईडला मानाची वाडी शॉटमचा ऍक करायचा होता बॅटच्या खालची एज हो क्षेत्रक्षण पाहू शकता हो ला जवाब प्रत्येक जण आपल्या संघासाठी लढतोय संकलित जण आपल्या गावासाठी लढतोय कालच झाला प्रॉमिस डे कालच झाला प्रपोज डे कालच झाला व्हॅलेंटाईन्स डे आमच्यासाठी फक्त एकच असतं बॅटिंग डे गोलंदाजी डे आणि स्ट्राईक डे तेही नाही जमलं तर आम्हाला टीम मध्ये जागा तरी दे हेच आहे क्रिकेट हे दोन्ही टीम पाहतोय क्रिकेट प्रेम पाहतोय समीकरण बदललं 3 चेंडू आणि 10 धावेंची गरज एक मोठा फटका मॅच मध्ये वार होऊ शकतो स्टॅकिंगला फलंदाज आपण पाहतोय रोहनला अमितला पाहतोय चांगली बॅटिंग करावी लागेल 3 चेंडू 10 धावा
हो यावेळी आडव्या बॅटने खेळा क्षेत्र असेल सिच्युएशन चांगलं होतं थोडंसं फंबल वाहतोय एक सिंगल धाव एका धाब्याने मॅच जिंकता येणार नाही मनगटातली ताकद दाखवावी लागेल या धावेची गरज होती का ही धाव चुकली आणि मॅच फसली जाते की काय 2 चेंडू 10चं समीकरण मित्रांनो खरंच सांगेल एखादी मुलगी बोलत असेल ना तर नक्का जाऊ कारण घामाने आंघोळ केली ना तर नशीब बदलतो तुम्ही सकाळी उठून पाण्याने आंघोळ करता तर तुमचं फक्त दिवस बदलतो एक दिवस तुम्ही घामाने आंघोळ करून पहा तुमचं नशीब नक्की बदलेल आता घामाने आंघोळ करावी लागेल टीम अमरोली संघाला 2 चेंडू 10चं समीकरण 9चं समीकरण मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल क्वालिटी क्रिकेट खरंच क्रिकेट बोलवत असेल तर खरंच जावा कारण क्रिकेट एक असा खेळ आहे तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही एखादी मुलगी सोडून जाऊ शकते पण क्रिकेट तुम्हाला कधीही सोडणार नाही असाच एक हाय व्होल्टेज मुकाबला पाहतोय 2 चेंडू 9 धावा आणि मैदानाच्या आतमध्ये चाललाय तो म्हणजे पहिल्या मॅचचा हिरो सुमितला पाहतोय 2 चेंडू 9 धावा 2 चेंडू या वेळेला फटका बसला जास्त एलिव्हेशन कॅचचा कॉल आणि कॅच पकडली जाते ही कॅच नाही तर ही मॅच पकडली जाते टीम मानेजवाडी संघाकडून आता थोडासा टांगापलटी झालाय पहिला चेंडू आता गरज होती ती म्हणजे 6 चेंडू आणि 13ची गरज होती मॅच होती कुठे अमोलनी मॅच आणून ठेवली कुठे अमरोली संघाला वाटत असेल एक षटकार आला असता मॅच बनली असती आता समीकरण बदललंय 1 चेंडू 9 धावा 1 चेंडू आता नशिबाची फक्त आशा असेल आशाभूत नजरेनं पाहावं लागेल चला टीम बाळे संघ आपण देखील रेडी राहा टॉस जिंकला अमरक संघाने आणि तो म्हणजे घेतला बॅटिंगचा निर्णय आपण पाहतोय अमरक संघ बॅटिंगसाठी आमंत्रित गोलंदाजीसाठी आमंत्रित केले बाळे संघाला शेवटच्या चेंडूवरती कॅच आणि ते मॅच जिंकली होती टीम मॅनेजवाडी संघ हाडलक बॅलक टीम आंबरोली संघ तुमचा देखील खेळ चांगला होता तुम्हाला देखील शुभेच्छा असतील चला बाळे संघ एका सेकंदामध्ये लगेच उतरा प्लीज बाळे संघ बंटी दादा थोडं सहकार्य करा सर्वांनी सहकार्य करा कारण खूप विलंब झाला या स्पर्धेला एक चांगली स्पर्धा पाहतोय ब्रँड स्पर्धा आज कायर संघाच्या पाठीशी नेहमी आई विठलाईचा आशीर्वाद असतो आई विठलाईचा आशीर्वाद ज्या गावाच्या पाठीशी असतो त्याच विठलाईचा आशीर्वाद विठलाई देवी चषक 2026 पर्व सर्व मान्यवर पाहतोय व्यासपीठावरती आपण पाहतोय खरंच रामदादा शिंदे असतील मारुतीदादा शिंदे असतील बाळासाहेबदादा शिंदे असतील उत्तमदादा शिंदे असतील खरंच सर्व मान्यवरांची उपस्थिती हीच खरी आमची कायर गावची ओळख असते जाऊया मॅचच्या दिशेने इथे मॅच जिंकली मानेजवाडी संघाने आणि जाऊन पोहोचला तो म्हणजे सेमीफायनल 1 साठी थँक्यू सो मच पाहत राहा विठलाई देवी चषक 2026